आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत बीडमधील नागरिकांच्या समस्या। नमस्कार, आवाज लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सध्या बीडमध्ये उभा आहे। बीड अहमदनगर महामार्गाचं काम जे आहे ते प्रशासनानं हाती घेतलेलं आहे, परंतु या कामामध्ये मोठी दिरंगाई पाहायला मिळते आहे आणि त्याचाच परिणाम हा नागरिकांना सहन करावा लागतो आहे। आपण जर पाहिलं तरी हाच तो महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती सध्या हा महत्त्वाचा महामार्ग आहे, कारण की याच महामार्गावरती जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असतील, हे संपूर्ण महत्त्वाचे कार्यालय आहेत। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर असंख्य अडचणींचं काम जो सामना आहे तो बीडकरांना करावा लागतो, कारण की रस्त्यावरचं जे काही पाणी असेल ते या रस्त्यावरती जे आहे ते नाल्यांमधलं पाणी पाहायला मिळतं आहे आणि एका साईडला हे रस्त्याचं काम जे आहे ते देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित पाहायला मिळतो आहे, कारण की हा रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळेच याचा जो सामना आहे तो नागरिकांना करायला पाहावा लागतो आहे आणि बीडकर जे आहेत ते या संपूर्ण गोष्टीला त्रस्त असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। नेमक्या बीडकरांच्या अडचणी काय आहेत, या रस्त्याबाबत काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, आज या लोकशाहीच्या कार्यक्रमामधून आपण पाहणार आहोत। नगर रोड हा गजबजलेला शासकीय कार्यालयाचा रोड आहे। हा राज्य रस्ता आहे। या ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत, त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे। बीडचा विकास हा रस्त्यावरून वाहताना दिसतोय। नालीचं पाणी हे रस्त्यावर आहे। सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यासारख्या एका पदचाऱ्याला जाऊन चालता येत नाही। वाईट अवस्था अशी आहे की वारंवार या ठिकाणी प्रशासनाला सांगून देखील हे काम खूप उशिरा आणि संत गतीने होतं आहे। त्याच्यामुळं आम्ही बीडकरांची अशी मागणी आहे की हे संत गतीने होत असलेलं काम तात्काळ चालू करावं। आणि या रोडची प्रामुख्यानं सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, शासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची अस्तव्यस्त पार्किंग आहे। या ठिकाणी वाहतुकीची शिस्त लावणं आवश्यक आहे। याच्यामध्ये नगर नाका ते शिवाजी पुतळा इतका खराब रस्ता आहे। गेले 5 वर्षापासून 5 ते 10 वर्षापासून सतत खराब असणारा रस्ता आहे। या रस्त्यावरून चालणं म्हणजे एक तारेवरची कसरत करण्यासारखी। आणि अलीकडे हा काम चालू असल्यापासून एक मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। ते खड्डे बुजवायचं काम म्हणजे निव्वळ एक कंत्राटदार पोचण्याचं काम सुरू झालं आहे पहिल्यापासूनच। लोकप्रतिनिधीचं कसल्याही प्रकारचं इथं लक्ष नाही आहे। तरी एक म्हणजे शासनालाही वारंवार विनंत्या करूनही शासन कसल्याही प्रकारचं म्हणजे इथं लक्ष देत नाही आहे। त्यामुळं नागरिकांनीच थोडंसं एक मोठं आंदोलन हातात घेतलं पाहिजे। जायला येण्यासाठी एवढं खूप काही त्रास होत आहे आणि धुराळासुद्धा एवढं आहे की माणसाला कुठं कसं जावं कसं वागावा अपघाताचंही निमंत्रण होत आहे। आपण बघू शकतात की इथून तिथून कमी बॅलेन्स जाय पण येतात। कमीत कमी माणसाला अर्धा तास लागतो साहेब। जिथं 5 मिनटाचा रस्ता आहे तिथं कमीत कमी अर्धा तास लागतो। अशी नगर रोडची परिस्थिती आहे सर। जे की नगर बीड रस्त्यावर कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा परिषद आहे, परत तहसील आहे। सगळं काही जे शासकीय मेन ऑफिस आहेत ते नगर रोडवरच असल्या कारणाने हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे। जे काही रोड जर तुम्ही पाहिलात तर अक्षरशः सगळे खड्डेच खड्डे आहेत। रोडचा थोडं तरी कुठं डांबर दिसाल अशी कुठलीच हे नाही। इंजिनियर जे पण कोणी आहेत ज्यांनी पण ते पूर्ण लक्ष देऊन लवकरात लवकर काम करून घ्यावे ही आमची विनंती आहे। रोडचं जे काम चालू आहे, एकतर याची दयनीय अवस्था पूर्वीपासूनच होती, परंतु जे काम चालू आहे अतिशय संत गतीने काम चालू आहे आणि हे काम करत असताना या कामाच्या नावाखाली किंवा या कामाला अडथळे येणारे जे झाडं तोडलेले आहेत, तर या झाडाचं रिप्लांटेशन पूर्वी करू म्हणले होते, परंतु जिथं शक्य आहे तिथं पण केलेलं नाही आणि इथं पण करतील याच्याबद्दल शंका आहे की आमचं सर्व नागरिकांची मागणी आहे की रिप्लांटेशन व्हावं आणि काम अतिशय जलद गतीने करावं। या कामाचं मी स्वागतच करतो, पण जो नगर ते बीड जो रस्ता चालू झालेला आहे हा रस्ता नुसता कामापुरता चालू झालेला आहे आणि त्याचं जे काम आहे ते एकदम संत गतीने चालू आहे आणि त्याच्यामध्ये बीड शहराचं जे काम चालू आहे ते नगर रोडपासून ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत काम चालू आहे। या कामाच्या नालीचं सध्या आता काम चालू आहे। या नालीमधली जी घाण आहे, जे चिखल आहे तो पूर्णपणे या रस्त्यावर टाकलेला आहे आणि जे समजा घाण नालीमधली आहे ती रस्त्यावर येते आणि त्याच्यामुळं इथल्या बीड शहरातल्या जे सर्वसामान्य नागरिक रस्त्याने येणारे जाणार आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। अडचणी आहेत, खूपच अडचणी आहेत। रस्त्याने वावरता येईना, रस्त्याने चालता येईना, आणखी भरपूर अडचणी म्हणजे मी स्वतः त्या नालीच्या पाण्यात पाय घसरून स्वतः मी पडलेलो आहे। तरी जर हे शासन याच्याकडं दुर्लक्ष करत आहे यांचा मी जाहीर निषेधच करतो। रोजचं आमचं दैनंदिन जीवनातलं इथं सर्व ऑफिसेस कार्यालय आहेत
आणि एवढं अनियोजित असं काम चालू आहे. या कामाच्या संदर्भात इथं मशिनरी कोणतेही बोर्ड लावलेले नाहीत. म्हणजे खूप मोठा त्रास आहे इथं. नगर रोडची अवस्था तुम्ही बघितली तर नालीचं स्वरूप आले. सगळीकडे बघा तुम्ही, प्रत्येक जागेवर पाणी साचलेले. ते नाल्याचे एक कुठं सोडतात कुठं करतात. कामाचं नियोजनच नसल्यामुळे ह्या कामाची अवस्था झाली. या नगर रोडला यायची इच्छा राहिलेली नाही. बीडच्या प्रत्येक जणाला ह्या रोडने यावं लागतं, पण यायची आज रस्त्याला जागाच नाही यायला जायलाच. बीडमधील हा प्रमुख प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचं पाहायला मिळालं. आणि या संपूर्ण संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण बीडकर सर्वसामान्य नागरिकांच्या ऐकलेल्या आहेत. या प्रशासनाला आता नेमकी जाग कधी येणार असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे. लवकरात लवकर या महामार्गाची दुरावस्था करून हा जो काही रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा अशीच अपेक्षा आता या ठिकाणचे बीडकर हे व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.